Hello student, today we learn subject math standard 7. Today we learn the lesson number 1 and lesson number 1 is geometrical construction. Chapter number 1 geometrical construction. Construction means rachana. Construction means रचना आणि geometrical म्हणजे भौमितिक रचना. म्हणजे या पाठाचं नाव आहे भौमितिक रचना. फर्स्ट पॉइंट अँगल बायसेक्टर. अँगल बायसेक्टर मीन्स बायसेक्टर दुभाजक. अँगल मीन्स कोन म्हणजे कोन दुभाजक. म्हणजे आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे. तो काढण्यासाठी आपल्याला एक अँगल काढावा लागेल. तो बघा मी इथं तुम्हाला अँगल काढून दाखवतो. इथे तुम्हाला मी फर्स्ट ड्रॉ वन अँगल. इट्स नेम इज PQR. हिअर अँगल PQR. हा अँगल PQR काढलेला आहे आणि त्याचा आपल्याला कोन दुभाजक काढायचा आहे. एन अँगल बायसेक्टर. आता कोन दुभाजक म्हणजे नेमकं काय असतं बघा. कोन दुभाजक म्हणजे नेमकं काय. एन अँगल बघा. एन अँगल बायसेक्टर divide an angle into two equal part. म्हणजेच कोन दुभाजक म्हणजे काय. an angle bisector divide an angle into two equal part. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी कोन दुभाजक जर काढला तर दिलेल्या कोनाचे आपल्याला समान दोन भाग होतात. ते कसे होतात ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. फर्स्ट टेक अ कंपास. टेक अ एनी डिस्टन्स. मेटल पॉइंट इज अँगल Q. QP and QR, the sides of the angle. इथं आपल्याला सुरुवातीला कंस करून घ्यावे लागणार. QP वर एक कंस, तसाच QR या बाजूवर सुद्धा एक कंस घ्यावा लागेल. त्यांना नावं दिली पाहिजेत. A B. त्याला काय केलंय AB हे नाव दिलं. त्यानंतर थोडंसं डिस्टन्स वाढवा आणि A वर पोलर टोक लावून कंसाच्या आतल्या बाजूला एक आर्क ड्रॉ करा. आर्क मीन्स कंस. तसंच त्याच अंतराने B वर पोलर टोक लावा आणि जो सुरुवातीला आर्क काढलेला आहे की नाही त्याला इंटरसेक्ट करणारा दुसरा आर्क काढा. म्हणजे या ज्या ठिकाणी हे दोन्ही आर्क एकमेकांना इंटरसेक्ट होतात त्या ठिकाणी पॉइंट D घ्या. म्हणजे नेम पॉइंट D. नंतर पॉइंट D अँड पॉइंट Q जॉईन इच अदर. जॉईन टू इच अदर. हा आपल्याला आपण बायसेक्टर काढलेला आहे. आता हा बायसेक्टर काढल्यामुळे काय झालं. एन अँगल बायसेक्टेड डिवाइड एन अँगल. म्हणजे हा बायसेक्टर जो आहे म्हणजे कोन दुभाजक आहे तो दिलेल्या कोनाचे समान दोन भाग करतो बघा. हा एक भाग, हा दुसरा भाग. हे दोन्ही पार्ट जे असणार ते इक्वल पार्ट असणार म्हणजे समान पार्ट असणार. अशा पद्धतीने आपल्याला अँगल बायसेक्टर काढता येतो. नेक्स्ट पॉइंट परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. लाईन सेगमेंट म्हणजे रेषाखंड.
म्हणजे आपल्याला परपेंडिक्युलर म्हणजे लंब, परपेंडिक्युलर म्हणजे लंब, बायसेक्टर म्हणजे दुभाजक. म्हणजे आपल्याला या ठिकाणी रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा आहे. म्हणजे आपल्याला रेषाखंडाचा लंब दुभाजक काढायचा आहे. तो कसा काढतात याच्यासाठी आपल्याला काय करावे लागेल बघा. सुरुवातीला ड्रॉ अ वन लाईन सेगमेंट AB ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला इथं AB हा 6 सेंटीमीटर मापाचा काढायचा आहे. ड्रॉ वन लाईन सेगमेंट AB ऑफ लेंथ 6 सेंटीमीटर अँड ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. आणि हा जो रेषाखंड काढलेला आहे त्याचा आपल्याला बायसेक्टर, परपेंडिक्युलर बायसेक्टर कसा काढतात म्हणजे लंब दुभाजक कसा काढतात हे बघायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला कंपास घेऊन कंपासामध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यावं लागणार. जो रेषाखंड आहे 6 सेंटीमीटर त्याच्या निम्म्यापेक्षा आपल्याला जास्त डिस्टन्स घ्यावं लागणार. आणि वरच्या अंगाला 1 आणि खालच्या अंगाला 1 असा आर्क ड्रॉ करावा लागणार बघा. आर्क ड्रॉ अबाव लाईन सेगमेंट अँड अंडर लाईन सेगमेंट. हे बघा अशा पद्धतीने आपल्याला हे आर्क काढावे लागतील. इथे आपल्याला नाव द्यायचं आहे LM आणि पॉइंट L आणि पॉइंट M जॉईन देम इच अदर. आणि इथे आपल्याला काटकोन झालेला दिसणार आहे. हा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट अशा पद्धतीने काढला जातो. आता इथं आपल्याला एक गोष्ट व्हेरीफाय करायची आहे. ती कोणती बघा. लाईन LM is the perpendicular bisector. So measure angle angle LNB हा किती मापाचा असणार. तर इथं आपल्याला दिसतंय बघा राईट अँगल झालेला आहे. म्हणजे इट मेजर LNB इज इक्वल टू 90 डिग्री. ओके. देन इज लेंथ AN and length NB are same distance. बघा इथं AN दिसतंय का. AN सेम डिस्टन्स NB बरोबर. म्हणजे याच्यावर आपल्याला एक गोष्ट लक्षात होते. रेषाखंडाचा लंब दुभाजक काढल्यामुळे रेषाखंडाचे समान 2 भाग होतात. किती भाग होतात. समान 2 भाग होतात. नेक्स्ट पॉइंट. द प्रॉपर्टी लुक हियर. द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे त्रिकोणाच्या कोणांच्या दुभाजकांचा गुणधर्म. बघा
द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर्स ऑफ अ ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाच्या कोन दुभाजकांचा गुणधर्म कोणता आहे हे आपल्याला बघावं लागणार। याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला ड्रॉ कंपास, यूज अ कंपास टू ड्रॉ द बायसेक्टर ऑफ ऑल थ्री साइड्स, थ्री ऑफ अँगल्स, म्हणजे सुरुवातीला आपल्याला ट्रायंगल काढावा लागणार आहे। लुक हियर, ट्रायंगल एल एम एन, हा आपण एक काय काढलेला आहे, ट्रायंगल काढलेला आहे। यूज अ कंपास टू ड्रॉ द बायसेक्टर्स ऑफ ऑल थ्री ऑफ इट्स अँगल्स, म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी या त्रिकोणाच्या तिन्ही कोन जे आहेत, अँगल एल, अँगल एम आणि अँगल एन, यांचे आपल्याला काय करायचे आहे, बायसेक्टर काढायचे आहे। Look here. This is one bisector. Look here, same. इथं बघा, इथं आपण सेकंड काढला बायसेक्टर, तर दुसऱ्या कोणाचा आपण बायसेक्टर काढला। आता राहिला अँगल एल, एलचा आपल्याला बायसेक्टर काढायचा आहे बघा। काढलाय बघा आपण, इथे बघा, इथे बायसेक्टर आपण तिन्ही बायसेक्टर आपण काढलेले आहे। ओके, लुक हियर, लिसन, these three bisector pass through the same point, म्हणजेच काय, हे तिन्ही जे कोन दुभाजक आपण काढले ते तिन्ही कोन दुभाजक एकाच बिंदूतून गेलेले आहे, पास थ्रू द सेम पॉइंट, दॅट इज दे आर कनकरंट्स। लुक हियर, concurrent means एक संपाती, concurrent means एक संपाती, CONCURRENT, concurrent means एक संपाती। Name the point of concurrence O, बघा, name the points of concurrence O. The point of concurrence of the angle bisector of a triangle is in the interior of the triangle, म्हणजेच हा तिन्ही कोन दुभाजकांचा जो संपात बिंदू आहे तो त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे, म्हणजे इंटेरियर ऑफ द ट्रायंगल, म्हणजे त्रिकोणाच्या अंतर्भागात आहे। हा एक पॉइंट झाला। नेक्स्ट, आता ड्रॉ परपेंडिक्युलर, आता याचे आपल्याला काय काढायचे आहेत, लंब दुभाजक काढायचे आहेत। लंब दुभाजक म्हणजे हा काय असतो, काटकोन असतो, राईट अँगल येणार, बरोबर।
आता याचे आपण जर राईट अँगल काढले तर बघा, एक आहे हा इथं आहे बघा, हा राईट अँगल. आता याचा आपण काढूया. ड्रॉ परपेंडिक्युलर. बघा नाव देऊया ए बी सी. ओके. ओ ए ओ बी and OC. Look here. Look. OA, OB and OC respectively from O onto the sides of the triangle. बघा, side of the triangle. Measure the length of this perpendicular. आता काय करायचं आहे, मेजर द लेंथ ऑफ दिस परपेंडिक्युलर. आता या जे आपण लंब दुभाजक काढलेले आहेत, ओ ए, ओ बी आणि ओ सी, याचा आपल्याला काय करायचं आहे, मेजर करायचं आहे. म्हणजे डिस्टन्स कसं येतं ते बघा. टू हियर ओ ए 1 perpendicular distance, second OB, look here, and third OC. म्हणजे इथं आपल्याला हे जे डिस्टन्स आहे, म्हणजे लेंथ OA इज इक्वल टू लेंथ OB इज इक्वल टू लेंथ OC. म्हणजे त्रिकोणाच्या, बघा, त्रिकोणाच्या लंब दुभाजकांचं अंतर हे केंद्रापासून समान असतं. म्हणजेच OA, OB आणि OC यांचं जे अंतर आहे हे कनकरंट पॉइंट्स याच्यापासून समान अंतरावर असतात. ओके, थँक्यू.